जोरका साफील करण्याचा प्रयत्न, अंपील तंत्राचा वापर या ठिकाणी केला जातोय पाशाने टीमकडनं. थोडंसं दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे. काय गोलंदाजी आहे राजची. मागच्या मॅचमध्ये देखील 6 धावांचं षटक त्यांना हाताळलं होतं, 1 विकेट त्यानं मिळवली होती. इथे विशालसारखा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याच्या विरोधामध्ये पहिला चेंडू निर्धाव त्यानं फेकला. दुसरा चेंडू अगदी ब्लॉक होलमध्ये टाकला होता, त्याला खोदून काढलाय, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिळेल फक्त सिंगल. एक धाव आली आहे. स्वतःचं संघाचा अकाउंट इथे या ठिकाणी ओपन केलाय. 1 धाव धावफलकामध्ये. 3 षटकांची मॅच आहे, 18 चेंडूंची मॅच आहे. अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. कमी षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लावायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण पाहतो 69 धावसंख्येचं टार्गेट त्यांना ठेवलं होतं. कट करण्याचा प्रयत्न, डावकुऱ्या त्याचा गोलंदाज पडल्यानंतर अगदी बाहेरच्या बाजूने निघून जातो. अगदी अँगल क्रिएट करत असताना एक नॅचरल स्विंग असतो डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजांना आणि तो मात्र या राजकडे आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडू वलन घेतोय, टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु गती एवढी आहे गोलंदाजाकडे की बॅट येण्याच्या अगोदर चेंडू निघून जातोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 धाव धावफलकावरती. पुनश्च फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अगदी वेगाने आले, थोडेसे धडपडलेत, फंबल झालाय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात संदीपच्या बॅटमधून. त्यांनी देखील अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या साह्यानं आपण पाहताय. 3 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय. राजचं कौतुक करायला हवं. काय गोलंदाजी करतोय, गोलंदाजीचा दर्जा पाशाने टीमकडनं. P1चं पहिलं षटक हाताळताना इथे मात्र फटका फसलाय आणि जिथे झेल टिपलाय फलंदाज इथून माघारी फिरतोय. संदीपला परतावं लागेल. बिग विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला येताना पाहायला मिळतीये. मागच्या मॅचमध्ये आपण पाहतोय चांगलं सुरुवात खऱ्या अर्थानं संदीपने करून दिली होती. 2 चौकाराचं त्यांनी सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र ती सुरुवात कायम ठेवण्याचं काम आपण पाहताय या ठिकाणी विशालने केलं होतं. परंतु या मॅचमध्ये राजनं त्याला परतवलंय पाशाने टीमकडनं. काय गोलंदाजी आहे, दर्जेदार गोलंदाजी. यावेळी फुलटॉस पॉईंटमधून चेंडू काढलाय. कव्हर पॉईंटला चेंडू चाललाय, सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. मिळतील 4 धावा. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती. 1 बाद 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रोशन गेलाय 3ऱ्या क्रमांकावरती. रोशनने मागच्या मॅचमध्ये देखील पाहायला गेलं ना तर अशाच प्रकारची फलंदाजी केली होती. ताबडतोब फलंदाजी गेला. 1 चौकार आला, 1 षटकार आला आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर आला. आता देखील आपण पाहताय गेल्या 1 चौकार लगावला. जो राज खऱ्या अर्थानं वरचढ ठरत होता गोलंदाजीमध्ये त्याच्या विरोधामध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती असणारे पाशाने टीमकडनं. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रणय शेलके. प्रणय हा गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी त्याला बोलवण्यात आलाय. त्याच्यासमोर आता थोडंसं अवघड आव्हान आहे विशालचं, ज्याने 47 धावसंख्येची पहिल्याच इनिंगमध्ये विस्फोटक इनिंग ज्यानं साकारली तो समोर आहे. कमी गतीने टाकला होता, त्याला पिक केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, पकडले झेल. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट. अगदी अडथळा दूर करत असताना प्रणयने पहिली विकेट मिळवली आहे. विशालला इथून परतावलाय. विशाल ज्या विकेटची खऱ्या अर्थानं प्रतीक्षामध्ये होता पाशाने संघ, ती महत्वपूर्ण विकेट दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आले. थोडासा कमी गतीने टाकला होता, त्याला पिक करता आलं नाहीये आणि विकेट आली.
पुनश्च एकदा अगदी समोर टाकला होता, बॅटच्या समोर चेंडू लागला, विकेट वरती गडगडत राहिला. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या जर पाहायला गेलो तर आता जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावरती. आता इथून मात्र थोडंसं दडपण टाकण्याचं काम करतील गोलंदाज, कारण की जे अडथळे होते ते मात्र बाहेर गेलेत. परंतु रोशन अजूनही मैदानावरती आहे, हे देखील विसरून जमणार नाही. कारण ज्या रोशनने मागच्या मॅचमध्ये ताबडतोब फलंदाजी केली होती, तो आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावसंख्येचा आता मानस इथून असेल जाणता राजा पिंपलोली टीमचा, आणि ती संपूर्ण जबाबदारी आता वाढली गेली रोशनवरती. नेक्स्ट बॉल प्रणयचा रोशनसाठी. फुलटॉस, लोअर फुलटॉसला पिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, चेंडूला स्टॉप केलाय, तोपर्यंत इथे कंप्लीट झाल्यात 2 धावा. तिथे आयोजक आहेत स्वतः सेव्ह केल्यात 4 धावा आपल्या टीमसाठी त्याने सेव्ह केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होते या क्षेत्ररक्षकासाठी. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी उंच उडी मारत स्वतःला झोकवत त्याने मात्र हा षटकार वाचवलाय आपल्या टीमसाठी. 10 धावा धावफलकावरती. प्रणय त्याच्यावरती आक्रमण केलं होतं रोशननी, परंतु क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. यावेळी अगदी फ्लिक केलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, स्क्वेअर ऑफ द विकेट आलाय षटकार. या 6 धावेने जो धावफलक कुठंतरी थांबलं होतं, अगदी कासवाच्या गतीने धावत होतं, त्याला आता पुढे नेण्याचं काम रोशनच्या माध्यमातून चालू आहे. 16 धावा धावफलकावरती. प्रणयवरती प्रति हल्ले चढवायला सुरुवात. बॅक टू द बॉलर, हा चेंडू खेळून काढलाय. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल, म्हणजे 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी करत होता, चांगली गोलंदाजी साकारत होता. विशालला त्यानं बाद केलं होतं, परंतु रोशनला थांबवणं थोडंसं कठीण आहे. रोहन सेकंड गेंडवरती. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. अगदी लिडिंग एज पाठीमागे चेंडू सरसावला, तोपर्यंत मिळेल एकच धाव. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटक 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती 3 षटकांची मॅच आहे. कमीत कमी 30 ते 35 धावा या धावफलकावरती असणं गरजेचं आहे, आणि त्याच दिशेनं आपल्याला आता जाणता राजा पिंपलोली संघ जाताना दिसतोय. कारण की रोशनची बॅट आता बोलतीये, रोशनच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत आणि ते येणं देखील त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. कारण की सलामीची जोडचाकली माघारी फिरल्या. विशाल, संदीप तिसरं षटक प्रगतीपथावरती. स्वप्नील आलाय गोलंदाजीसाठी, आपण पाहताय. हा देखील फटका अगदी फाईन लेगला खेळायचा होता, परंतु व्यवस्थित कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. अगदी विकेटवरती चेंडू पाहायला मिळाला, एकच धाव या चेंडूवरती. आणि खऱ्या अर्थाने हे देखील करणं फार गरजेचं होतं की रोशनला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक जर का रोशनकडे राहिली ना, तर मात्र धावसंख्येचा उच्चांक गाठण्यासाठी अगदी मदत होईल. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत, तो सेट झालाय. हा फटका चांगला आहे, चॉप केलाय चेंडूला, चाललाय सीमारेषेच्या पलीकडं, मिळतील 4 धावा.
23 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी आधीच म्हटलं होतं जास्तीत जास्त स्ट्राईक ही रोशनकडे हवी आहे. या धावसंख्येचा उच्चांक गाठायचा असेल, एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल पाषाणे टीमच्या अगेन्स्ट, तर रोशनकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. आणि रोशनने स्ट्राईकवरती आल्या आल्या चौकार लगावला. ते सर्रार वेगवान चेंडू यावेळी गतीनं बीट केला. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता, गती देखील होती, पडल्यानंतर अगदी खाली राहिला, बॅट वरतून निघून गेली. वेगानं बॅट फिरवली होती परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. डॉट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर रिलीफ गोलंदाजानं देखील केलाय. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नाहीये, अगदी अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय. मिसफिल्ड झाली आहे, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरलाय. आता स्ट्राईक पासून खऱ्या अर्थानं वंचित ठेवायचं आहे रोशनला. तेच प्रयत्न गोलंदाजाचं चालू आहेत, परंतु आता क्षेत्ररक्षकांना देखील त्याला साथ देणं तितकंच गरजेचं आहे. तुमची साथ लाभणं गोलंदाजांना ही फार महत्त्वपूर्ण आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहताय 25 धावा. हा टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती हा फटका आलाय सीमारेषा पलीकडे, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू डीजे. 31 धावा धावफलकावरती. चांगली टोटल आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. ऑन साईडला हा देखील फटका अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आलेत, यावेळी चांगली फिल्डिंग, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक आता जाऊन पोहोचत आहे 33 आणि टार्गेट असेल ते 34 धावसंख्येचं. मागच्या मॅचमध्ये 24 चेंडूंमध्ये 33चं टार्गेट होतं आणि ते अगदी सहजरित्या त्यांना कंप्लीट केलं होतं पाषाणे टीमनं. आता मात्र 18 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 34 धावा. जाणता राजा पिंपलोली या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला 18 चेंडू आणि 34 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे सेकंड इनिंगमध्ये.
34चं टार्गेट आहे. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आपण पाहताय राज आणि त्याच्या साथीला स्वप्नील ही जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. आपण पाहताय गोलंदाज केतन जाणता राजा पिंपलोली टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. जय दुर्गा माता पाशाने त्यांच्या अगेन्स्ट जाणता राजा पिंपलोली या दोन टीम दरम्यान आपण पाहतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चला नांदगाव टीमचा कर्णधार आणि बेकरी टीमचा कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. नांदगाव टीमचा कर्णधार आणि बेकरी टीमचा कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये आपल्याला टॉस करायचंय. केतन गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर आपण पाहतोय डावकऱ्या हाताचा गोलंदाज राज. 34चं टार्गेट. पहिलं षटक P1चं. पहिला चेंडू स्वाप आणणे फक्त दिशा दिली आहे. गलीमधून चेंडूला काढलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे. नजाकत भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. ते राजच्या बॅटमधून शॉटला चेक केलं फक्त दिशा दिली आणि त्याचं रिझल्ट आपण पाहताय 4 धावा. चार धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार. चौकारानं भव्य स्वागत केलं केतनचं. फुलटॉस बॉल पुढे येऊन सरसावत हा फटका लगावलाय. अगदी पॉइंट मधून चेंडूला काढलाय. कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय राजच्या बॅट मधून. 34चा पाठलाग करत असताना काही दर्जेदार सुरुवात चालू आहे. टी फॉर टॅग जशाच तसं उत्तर प्रत्युत्तर मैदानामध्ये देत असताना आपल्याला राज पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती सलगचे 2 चौकार आलेत. 34चा पाठलाग करायचे अशी सुरुवात खऱ्या अर्थानं हवी आहे. आणखीन एक फुलटॉस. अगदी पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या जवळून चेंडूला काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. या स्पर्धेतील तिसरी चौकाराची हॅट्रिक आपण पाहताय राज या फलंदाजाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल. तंत्रशुद्ध अशी फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. एक प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट काय असावं ना ते तशी फलंदाजी आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे राजला आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. ज्या ठिकाणचं चेंडू आहे त्याच ठिकाणी तो मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये त्याला यश देखील येत आहे. मागच्या मॅचमध्ये अगदी 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. शॉट चेक करत होता आणि तिथे मात्र बाद झाला. त्यानंतर मात्र ह्या मॅचमध्ये 3 चेंडूंवरती 3 चौकार आलेत. यावेळी फुलर लेनचा चेंडू एकच धाव समोर टाकला होता अगदी खोलवर टप्पाचा. त्याच्यावरती एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेटरचं हे चांगलं खऱ्या अर्थानं आपल्याला चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. कारण की 3 चौकार आले त्यानंतर मात्र एक सिंगल घेतली. आता नॉन स्ट्राईक एंडवरती जाऊन उभा राहिला. धावा आल्यात त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती गेला. स्ट्रायकिंग एंडवरती आता आला स्वप्नील. स्वप्नीलला त्यांनी संधी दिली आहे. आता इथून स्वप्नील कशा प्रकारची फलंदाजी करणार कारण की मागच्या मॅचमध्ये त्यांनी 4 षटकार लगावले होते. ऑन साईडला हा फटका जोरकास खेचायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तोपर्यंत राज या ठिकाणी पोहोचला. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
14 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चौदा धाबा धाव फलकावरती. 34चं टार्गेट आहे. अजूनही 20 इथून बनवायचे आहेत. 3 षटकांची मॅच आहे. राज अजूनही मैदानावरती आहे. त्याच्या साथीला स्वप्नील आहे. केतनला आता इथून कमबॅक करावा लागेल. इथे बैठक शॉट खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक इथे पहिले समाप्त झाले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 14. स्वप्नील आणि राज ही सलामीची जोड साखळी मैदानावरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय रोशन, ज्यानं बॅटिंग अप्रतिम केली होती. आता गोलंदाजीसाठी आलाय. त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे टीमच्या कॅप्टननं. आता जबाबदारीनं त्याला गोलंदाजी इथून करावी लागेल, कारण की धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 बनवायचे 34, म्हणजे 12 चेंडू. आता 20 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रति षटक 10च्या सरासरीनं आता धावा इथून बनवायचे आहेत. आणि त्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी आता रोशनला दिली आहे. कमीत कमी धावसंख्येचे षटक इथून त्याला फेकावं लागेल. विकेट इथून एक त्याला मिळवावी लागेल. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा आउटसाइड डी ऑफ स्टंप. फक्त पाहत राहिला स्वप्नील चेंडूकडे आणि चेंडू अगदी निघून गेला यष्टिरक्षकाकडे. चांगली गोलंदाजी. जो मोमेंटम खऱ्या अर्थानं शिफ्ट झालाय ना पाशाने टीमच्या बाजूनं, तो आता आपल्या बाजूनं फिरवावा लागेल रोशनला, ज्यानं पहिला चेंडू निर्धाव फेकला. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती निघालाय. समोर स्वप्नील आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला. जोरकस फटका खेचायचा होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्यासाठी राजनं नकार दिला. स्ट्राईक हवी आहे राजला. फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाहीये. थोडासा नाराज आहे स्वतःवरती, कारण की फुलटॉस बॉल होता. हवा तिथं मारायचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर साधता आलं नाहीये. बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू लागला. अरे एकच धाव या चेंडूवरती. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. या 2 चेंडूंमध्ये रोशनने धावा खर्च केल्या, ती अवघी एक चेंडू डॉट आलाय स्वप्नीलच्या अगेन्स्ट. आता राज स्ट्रायकिंग एंडवरती आहे. धावफलक जाऊन पोहोचले 15. 10 बॉल अजूनही बाकी आहेत आणि बनवायचे आहेत त्या 19 धावा. 10 चेंडू 19 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. रोशनचा पुढचा चेंडू राजसाठी. यावेळी समोर, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. लॉंग ऑफ मध्ये टिपली आहे झेल. राजला इथून परतावं लागेल. ज्याने सुरुवात चांगली केली होती त्याला आता इथून मात्र बाद करण्यात आलाय. रोशनने मात्र मोमेंटम शिफ्ट केलं आपल्या बाजूनं. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती मिळाली. राज इथून माघारी फिरलाय. मोमेंटम शिफ्ट केलाय आपल्या बाजूनं रोशननं. फुलटॉस बॉल. खडेखडे खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल. सेफ लँडिंग झाली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक मिळेल नो बॉलची.
हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कमरेच्या वरती चेंडू आणि अंपायरने ते हेरलं. नो बॉल. 3 धावा धावफलकामध्ये आता ऍड केल्या जातील. 3 धावेने धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 18 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. 18 धावा. 18. 9 चेंडू अजूनही बाकी आहेत. बनवायचे 16 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट करणारा चेंडू आता मैदानावरती डिलिव्हर्ड झालाय. ज्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा असेल. आमचे पंच दर्शवत आहेत राजेंद्रजी वैकिरे, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेची मेहनत घेतली गेली. आमचे जॉन्टी दादा, त्यानंतर ऋतिक असेल, त्यानंतर विवेक असेल, असे सगळे आयोजक खऱ्या अर्थानं या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी भरपूर सारी मेहनत घेत आहेत. आणि फ्री हिटचा चेंडू इथे आलाय. निर्धाव. इथे संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. फ्री हिटचा चेंडू होता, हवे तिथं मारायचा होता. बॅट वरती चेंडू आला असता तर मात्र चित्र वेगळंच पाहायला मिळालं असतं. व्हाईट बॉल. अतिरिक्त उचली. आणखीन एक अवांतर धाव. लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतात पाचशेने टीमच्या बाजूनं. एक एक चेंडू आपण पाहतो निर्धाव येतो, परंतु दुसरा चेंडू अगदी थोडासा खराब देखील आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाडिश लॉंग ऑन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सॅकिंग एंड कडे फेकी झाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक आता जाऊन पोहोचतंय. आपण पाहताय आमचे साथी स्कोरर विवेक आम्हाला सांगतील 20 धावा धावफलका 21 धावा धावफलकावरती. म्हणजे अजूनही 13 धाब्यांची इथून गरज असेल. 13 धाब्यांची गरज आहे अजूनही. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 13 धावा. इथे मात्र वेगवान चेंडू, गतिमान चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड डी ऑप्शन. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा समाप्त झालाय रोशनचं. रोशनने मात्र कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 21. येणारे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 13 धावा. 6 चेंडू 13 धाब्याचं समीकरण आहे. मागच्या मॅच मध्ये देखील विवेक पाहायला गेलं ना तर 6 चेंडू 11चं समीकरण होतं. त्यावेळी स्वप्नील स्ट्रायकिंग एंड वरती होता आणि त्यांनी लगावलेले ते 3 षटकार. आता देखील पाहायला गेलं तर आपण पाहताय 6 चेंडू 13 धाब्यांची गरज आहे आणि स्ट्राईक असणार आहे ती पाशाने टीमचा स्वप्नील जो सलामीला गेला. राजने जरी अर्ध्यात साथ सोडली तरी देखील स्वप्नील अजूनही मैदानावरती आहे. त्याच्यावरती आता संपूर्ण टीमचा विश्वास आहे. त्या विश्वासानं आता त्याच्याकडे टीम पाहतीये कशा प्रकारे त्याची बॅटिंग होणार. 6 चेंडू 13 धाब्यांची गरज आहे. या 13 धाबा त्याच्या बॅटमधून येणार का हे देखील पाहावं लागेल की त्या विपरीत जांताराजा पिंपलोली टीमचा असा कोणता गोलंदाज आहे की ते या धावा डिफेन्स करू शकतो. आता हीच उत्सुकता सर्व प्रेक्षकांमध्ये देखील लागून राहिली आहे. 6 चेंडू 13 धाब्यांची गरज असताना आता एक गोलंदाज वापरला जातोय तो सूरज. मागच्या मॅच मध्ये मला असं वाटतं शेवटचं षटक या गोलंदाजानं हाताळलं होतं. त्याला प्रमोट केलंय. त्याला 3ऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. त्याचं प्रमोशन झालंय. मागच्या मॅच मध्ये 4थं षटक आणि आता 3 षटकांच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकाची त्याला जबाबदारी दिली आहे. म्हणजे आता त्याच्यावरचं जे ओझं आहे, जी जबाबदारी आहे ती आता वाढली गेली आहे. संधी आहे, त्या संधीचं आता तुम्हाला सोनं करायचं आहे. टीमनं तुमच्यावरची जबाबदारी दिली आहे, तुम्हाला संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं केलं तर मात्र इथून पुढे सहा चेंडू 13 धाब्यांची गरज.
गोलंदाज आपण पाहताय सूरज, समोर आपण पाहताय स्वप्नील, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय सुवेश. नॉन स्ट्राईक एंडवरती थांबवलंय सूरजने स्वतःला, कारण की आता चुकी नको आहे. मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये निर्णायक क्षणी आहे. इथे फटका फसलाय हवेमध्ये, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक टिपली, झेल आईन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. स्वप्नील सारखा फलंदाज मोठा फटका कन्वर्ट करायच्या नादामध्ये इथे आपली विकेट गमावली आहे. जबरदस्त झेल पकडलाय आणि या मॅच मध्ये जो अडथळा बनून उभा राहिला होता त्याला इथून परतवलाय. सहा चेंडू 13 धाब्यांची गरज असताना स्वप्नीलच्या बॅटमधून मोठा फटका जरूर आला होता, परंतु हवेच्या विरोधामध्ये मारायचा होता. थोडी ताकद कमी पडली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याच्या हातामध्ये झेल विसावला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अभय. आता 5 चेंडू बनवायचे, 13 धावा. सूरजला प्रमोट केलं होतं, सूरजचं प्रमोशन केलं होतं तिसऱ्या षटकासाठी. त्यानं तो मात्र त्याला खरा उतरलाय. पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलची विकेट त्यानं मिळवली आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. समोर खेळलाय, फटका फसलाय हवेमध्ये, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आणखी एक विकेट. दोन बॉल 2 विकेट आल्यात. मोठ्या विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. 6 चेंडू 13 ची गरज होती, आता 4 चेंडू 13 ची गरज आहे. 2 विकेटची गरज आहे. ते येणार का की पुन्हा आपण पाहताय सूरज हा फलंदाजांवरती हावी होणार. सूरजचं कौतुक करायला हवं. ज्या स्लॉगर मध्ये 13 धाब्यांची गरज असताना स्वप्नील सारखा फलंदाज समोर उभा असताना त्याला बाद करण्याची क्षमता, त्याच्या समोर गोलंदाजी करण्याचा जे मानस त्यानं दाखवलं ते मात्र कमालीचं होतं. चांगली गोलंदाजी सूरजची पाहायला मिळतीये. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 4 बॉल बनवायचे, 13 धावा. प्रत्येक जण आता कॅप्टन झालाय, प्रत्येक जण आता फिल्डिंगची व्यूहरचना करतोय. त्यांना देखील माहिती ही मॅच आमच्यासाठी फार महत्वाची आहे. चला नेक्स्ट मॅच. बेकरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये नांदगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हा आणखीन एक दर्जेदार चेंडू, हा आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल. 3 चेंडू 13 धाब्यांची गरज. आता कंपल्सरी 2 विकेट हवेत, कारण की या स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला धावा जर का बनवायचं तर कंपल्सरी तुम्हाला चेस कराव्या लागतील. चला बेकरे टीम आणि नांदगाव टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. ऑन साइडला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. अजूनही मॅच कोणी जिंकलेलं नाहीये, अजूनही मॅच कोणी हरलेलं नाहीये. 2 बॉल आणि 12 धाब्यांची गरज आहे. सुयश अजूनही मैदानावरती आहे, त्याच्यामध्ये ती ताकद आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. तो देखील मोठे फटके मारू शकतो. आता त्याच ताकदीच्या बलावरती त्याला आता मोठे फटके मारावे लागतील. 2 चेंडू 12 धाब्यांची गरज. ह्या चेंडूवरती जर का विकेट आला ना तर शेवटचा चेंडू पाहण्यासाठी मजा येईल. परंतु हा चेंडू कशा प्रकारे सूरज हातलेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 2 चेंडू 12 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेस करायचं आहे.
प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती वेगळं स्ट्रॅटर्जी आखून मात्र कॅप्टन आता मैदानामध्ये कामगिरी करतोय. कॅप्टनवरचा दबाव आता वाढला गेलाय. 2 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. हा चेंडू या मॅच मधला सर्वात महत्त्वपूर्ण चेंडू आहे. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये पुनश्च बनून राहील पाषाणी टीम. परंतु जर का ह्या चेंडूवरती डॉट बॉल आला तर पूर्णपणे आपल्याकडे पकड निर्माण करेल. आणि इथे मात्र कमालीची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सूरजची आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या गोलंदाजासाठी. 13 धाब्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती स्वप्नील सारख्या फलंदाजाची विकेट त्यानंतर अभयला परतावलं. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजीची पेशकश आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू 12 धाब्यांची गरज. आता गोलंदाजानं जर का मनात आणलं ना तरच बॅटिंग करणाऱ्या टीमला तो विजय करू शकतो. एक चेंडू 12 धाब्यांची गरज. ऑन साइडला हा फटका आणि इथे मात्र विजयी झालाय तो जाणता राजा पिंपलोली संघ. असं वाटलं